शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगत्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्भराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समाधिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्या केले कथन. भस्म झाला काल यवन मुचकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52 रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्या यांचे केले निरूपण. प्रद्युम्नाचा वध शंभराचा, प्रद्युम्न जन्म वध शंभराचा 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा सेमंतकाचा 56वा. सेमंतक हरण शतधन्वोद्धार, फिरून द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगे तया, 16 सहस्र 100 जाया 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा, अनिरुद्ध विवाह 61वा, रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62, कृष्ण बाणासुर युद्ध 63, नृगराज कथा 64, 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66, विविधोद्धार 67, बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन, 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ, 73 सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान, 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरथोद्धार 78,
बलराम हस्ते सूतवध. बलवलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा. सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली. सुदामेशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती. श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83. वसुदेव यज्ञोत्सव 84. ज्ञान माता पित्याशी 85. सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण. जनक श्रुतदेवाशी दे दर्शन. एकदा अनेक रूप धारण 86. वेदस्तुती 87. शिवसंकटमोचन 88. भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले. मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज चैत्रवद्य त्रयोदशी सह चतुर्दशी दोन्ही तिथी एकत्र आलेल्या आहेत. चैत्रवद्य त्रयोदशी सह चतुर्दशी शके 1947. 3 गोष्टींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. एक म्हणजे चैत्रवद्य चतुर्दशी शके 1600 म्हणजे या तिथीला समर्थ शिष्य असणाऱ्या वेणास्वामी यांनी समर्थांच्या चरणी सज्जनगडावर कीर्तन केल्यानंतर त्यांना नमस्कार करायला कीर्तनानंतर जेव्हा त्या गेल्या तेव्हा त्यांच्या चरणी त्यांनी आपला देह ठेवला. वेणास्वामींचा मठ मिरज येथे आहे. मरीची क्षेत्र त्याला म्हणतो आपण. मरीची ऋषींनी त्या ठिकाणचं वास्तव्य होतं म्हणून मिरज हे शब्द आला त्या ठिकाणी. त्या मठामध्ये 3-4दा जाण्याचा योग आला. खूप सुंदर असा मठ आहे आणि आमचे आदरणीय श्री कौस्तुभ महाराज रामदासी त्या ठिकाणी वयाच्या जवळपास 15व्या वर्षापासून मठपती म्हणून कार्य करीत आहेत. कोटी रुपयामध्ये असणारं आता बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे. विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे गोशाळासुद्धा आहे आणि सारखे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू असतात. श्रावण महिन्यामध्ये तर जवळपास अखंड असल्यासारखं कीर्तनं असतात. त्या मठामधलं वेणास्वामींचं अनेक असं वाङ्मय त्या ठिकाणी आहे. त्याने प्रकाशितसुद्धा केलेलं आहे. वेणास्वामींचा एक छानपैकी तिथला एक मासिकसुद्धा ते काढतात. कौस्तुभ महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे कीर्तनाचं महाविद्यालय ते चालवतात आणि कीर्तनाचं प्रशिक्षण देण्यासाठी ते गावोगावी मुक्कामाला जात असतात. 5-7 दिवसाचं एक शिबिर त्या ठिकाणी घेतात. उन्हाळ्यामध्ये सुद्धा ते लहान मुलांसाठी एक शिबिर मे महिन्यामध्ये घेतात. त्या शिबिराच्या दरम्यानसुद्धा 1-2दा मी त्या ठिकाणी गेलो होतो. माझ्या पारायणाच्या निमित्ताने त्या भागात गेल्यानंतर मी जरूर त्या मठामध्ये जात असतो. वेणास्वामींचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वेणा पावली पूर्णविराम हे पुस्तक आपल्या आदरणीय सुनीलदादांनी पहिलं पुस्तक ते त्या वेळेस ते आलेलं होतं ते त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यामुळे वेणास्वामी आपल्या सगळ्यांना माहिती झाल्या. समर्थांच्या काळामध्ये शके 1597 म्हणजे वेणास्वामी 1600मध्ये गेल्या. शके 3 वर्ष अगोदर वेणास्वामी येत असताना समर्थांना दृष्टांत झाला. वेणा येत आहे. ते अक्काबाईंना म्हणतात, अरे ती वेणा येत आहे म्हणे, तिच्या स्वागताची तयारी करा. आणि ती फार घाईघाईत येत आहे कारण तिला तिच्या मृत्यूची भीती वाटते असं अक्काबाईंच्याकडे समर्थ म्हणाले. अक्काबाईंना काही हा अर्थ लागला नाही. वेणास्वामी लगेच त्या ठिकाणी मठामध्ये आल्या. चाफळच्या त्या ठिकाणी राहिल्या आणि वेणास्वामींना समर्थ म्हणतात, तू ज्या कारणाने या ठिकाणी आलेस ते अजून राहू दे, पुढे पाहू आपण. आणि 97 ते 1600मध्ये शके मग 1600मध्ये त्यांचं कीर्तन सज्जनगडावर झालं आणि त्याने देह ठेवला. तिथे त्यांचं वृंदावन आहे. त्या ठिकाणी चाफ्याचं त्यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याच योगायोगाने त्या ठिकाणी चाफ्याचं झाड निर्माण झालं. त्याची फुलं ही पुढे समर्थांच्या समाधीवर पडत गेली आणि नंतर जे समाधीचं वृंदावन आपण जे पाहतो त्याचं बांधकाम त्या ठिकाणी झालं. दुसरा महत्त्वाचं म्हणजे चैत्रवद्य त्रयोदशी आजच्याच दिवशी शके 1688. वेणाबाईंचं आपण जे पाहिलं ते शके 1600मधलं निध्यान. त्यानंतर 1688 म्हणजे रोकड राम कारंजा येथे जो मठ आहे आपला, बाळकरामांचे पुत्र असणारे रोकडराम यांची पुण्यतिथी आजच्या दिवशीच असते. आज त्यांची 259वी पुण्यतिथी आहे. कारंजाला गुरुमंदिराच्या अगदी शेजारी चांगला रस्त्यावर त्या ठिकाणी बोर्डसुद्धा आहे. रोकडराम बाळकराम यांचा मठ, रामदासी मठ म्हणून बोर्ड आहे.
अनेकांना माहीत असतं किंवा ज्यांना माहीत नाही त्यांनी मुद्दाम त्या ठिकाणी गेल्यानंतर या मठाचं सुद्धा दर्शन घ्यावं. समर्थांच्या काळात समर्थांची भिक्षा त्या ठिकाणी असताना बाळकराम जे आहेत हे म्हणजे रोकडरामांचे वडील समर्थांच्या भिक्षेमध्ये एक हा मुलगा जो आता घरात काही कामाचा नाही अंध पंगू असलेला मुलगा हा त्यांनी समर्थांच्या जोडीमध्ये घातला आणि समर्थाने पुढे त्याला वाढवलं, त्याला चांगलं दर्जाकट संपन्न असं केलं, शरीर संपन्न झालं आणि तेच पुढे रोकडराम झाले आणि मठाचे मठपती झाले. खूप सुंदर असा मठ आहे. तळघरामध्ये ध्यानाची खोलीसुद्धा आहे. आपल्या जसं टाकळीच्या मठात आहे, सज्जनगडला जसं समाधी मंदिर आहे तसं त्या ठिकाणी आहे आणि रोकडरामांची समाधी त्या ठिकाणी आहे. योगायोगाने आमच्या लहानपणापासूनच्या एका मित्राची बहीण म्हणजे त्या ठिकाणी असणारे नारायणराव जे आहेत खेडकर, आता नाही आहेत ते, त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या शकुंतला अक्का, तर त्या ठिकाणी मठपती म्हणून आहेत. त्यांचा मुलगा आता अविनाश बुवा हे त्या ठिकाणी मठपती म्हणून काम पाहत आहेत. भीमदास महाराज हे सुद्धा त्याच परंपरेमधले होते. आषाढ वद्य सप्तमी 1814 त्यांची पुण्यतिथी असते. कारंजाला गेल्यानंतर आवर्जून हा सुद्धा मठ पहा. तो मठ जो आहे कारंजामधला ऋषी तलाव या ठिकाणी आहे. बाबूजी बुवा यांच्या देवळाजवळ हा मठ आहे. त्या ठिकाणी मोठं मारुतीचं मंदिर आहे. ऋषी तलावामध्ये ती भीमदास महाराजांची समाधी त्या ठिकाणी आहे. या भीमदास महाराजांचं बरंचसं कार्य कारंजा इथं झालं सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आणि मुख्य कार्य त्यांचं जे आहे ते तंजावरला आहे. तंजावरमध्ये जे 6 मठ आहेत त्यामध्ये हा भीमदास बुवांचा पण मठ आहे. तंजावरमध्ये गेल्यावर या मठामध्ये सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे आज स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. चैत्रवद्य 13 शके 1800 म्हणजे आता 147 वर्षापूर्वी स्वामी समर्थांनी त्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथे मोठा वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाच्या खाली आपला देह ठेवला. त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर दिंडोरी नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे तिथेसुद्धा स्वामी समर्थांचा मठ आहे. दिंडोरी प्रवणात स्वामी समर्थांचा मठ अण्णासाहेब मोरे महाराज त्या ठिकाणी आहेत. याप्रमाणे हे दत्त संप्रदायाचे आहेत. दत्तात्रयांचा आपण जेव्हा गुरुचरित्र वाचतो तेव्हा त्यामध्ये स्वतः दत्तात्रय भगवान, त्यानंतर असणारे नरसिंह सरस्वती आणि मध्ये दुसरे असणारे आमचे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नंतर नरसिंह सरस्वती असे या 3 दत्तावतार झाले आणि चौथा दत्तावतार म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी असते. याप्रमाणे आजचं हे दिनाचं वैशिष्ट्य मुद्दाम सांगितलेलं आहे. कारंजामध्ये गेल्यानंतर अगदी आवर्जून या मठामध्ये जावं, त्याचं दर्शन घ्यावं. खूप सुंदर मठ छानपैकी ठेवलेलं आहे. आता आपण आपल्या या 10व्या स्कंदामधील 85व्या अध्यायाकडे वळूया. भगवान श्री भगवंताचा वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश आणि देवकीच्या 6 पुत्रांना परत आणणे हा आजचा विषय आहे या अध्यायाचा. मागच्या असे आपण पाहिलं की यामध्ये वसुदेव, उग्रसेन, श्रीकृष्ण, बलराम, उद्धव हे सगळे त्या ठिकाणी आले होते. त्या एकाच सूर्यग्रहणाच्या निमित्ताने त्या सगळ्यांच्या भेटी झाल्या आणि वसुदेवांनी त्या ठिकाणी ऐकलं, जे काल आपण पाहिलं की जे अनेक ऋषी त्या ठिकाणी आले होते त्या ऋषीमुनींनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली, तीसुद्धा त्याने ऐकली. आता वसुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वडील, आपल्या मुलाची स्तुती, काल जे आपण नावं पाहिली ती सगळी 24-27 महान ऋषी आपल्या मुलाचं कौतुक करत आहेत. याबद्दल वडिलांनाचा आनंद वाटणारच आहे. मग आता या ठिकाणी बादरायण उवाच, शुकदेव सांगतात परीक्षित राजाला की असंच एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांनी आपल्या वडिलांना नमस्कार केला आणि वसुदेवांनी मोठ्या प्रेमाने त्या दोघांचं कौतुक केलं. आता ते कौतुक भगवंताचं कौतुक नसून वसुदेव पुत्र असणाऱ्या श्रीकृष्णाचं आणि रोहिणी पुत्र असणाऱ्या बलरामांचं कौतुक आहे. ऋषींच्या तोंडून भगवंताचा महिमा त्याने ऐकला होता आणि त्यांनी केलेल्या लीला ज्या आहेत त्यासुद्धा ऐकल्या होत्या. आता ते म्हणतात, वसुदेव म्हणाले, कृष्ण कृष्ण महायोगीन संकर्षण सनातन जाने वामस्य यत साक्षात प्रधान पुरुषो परो. ते भगवंताला म्हणजे आपल्या पुत्राला असं म्हणतात की त्या ठिकाणी सूर्यग्रहणाच्या वेळेस मी जे ऐकलं त्याच्या आधारे मी सांगतो की या जगाचे आधार, हे जग तुमच्यामुळे टिकून आहे, त्याचे निर्माते तुम्हीच आहात. निर्माण केलेली जी काही सामग्री आहे आज आपण जे पाहतो ती सगळं तुमच्यामुळेच आहे.
आणि आपण जन्मरहित असणारे अजोपी सन अव्यय आत्मा असे असणारे आपण या ठिकाणी क्रीडेसाठी या सगळ्या विश्वाची निर्मिती केली आहे. क्रीडेसाठी म्हणजे जसं आपण एखाद्या घरामध्ये एकटेच असतो, कंटाळा आला भाऊ म्हणून कोणाला तरी फोन करतो, मी आता एकटाच आहे, येत असेल तर ये, आपण गप्पा मारू असं म्हणून जसं आपण दुसऱ्याला त्या ठिकाणी आणतो, तसंच भगवंताने त्या परब्रह्माने मायेचा विचार केला. मनामध्ये विचार आल्याबरोबर माया आली आणि मायेमुळे हे सगळं त्रिगुण, सगळं अष्टधा प्रकृती आणि सगळं जग निर्माण झालं. आपण पिंडामधले 4 देह पाहिले, ब्रह्मांडामधले 4 देह पाहिले. दासबोधामध्ये या सगळ्या गोष्टी 8व्या दशकामध्ये 7व्या समासामध्ये दिलेल्या आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, विराट, हिरण्य, अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे 8 देह. आणि ह्या 8 देहाच्या नंतरसुद्धा 2 आहेत, ते म्हणजे प्रकृती आणि पुरुष. आता या ठिकाणी वसुदेव असं म्हणतात की प्रकृती आणि पुरुष हे जे आहे ते सुद्धा तुम्हीच आहात. या सृष्टीचे नियामक हे सुद्धा तुम्हीच आहात. एतन्नानाविधम विश्वम आत्मसृष्टम अधोक्षजः. आणि तुम्हीच या सर्वांमध्ये जीवामध्ये प्राणाच्या रूपाने क्रियाशक्ती आणि जीवाच्या रूपाने ज्ञानशक्ती म्हणून तुम्ही आमच्या सगळ्यांचे पालनपोषण करीत असतात. आता या ठिकाणी एक गोष्ट छान सांगितलेली आहे की पाण्याचं महत्त्व जे आहे ते सांगितलं. तर्पणम प्राणम प्राणनमपाम देवत्वम ताश्च तद्रसः ओजस्सहो बलम चष्टा गतिर्वायोस्तवेश्वरः. दोन्ही मुलांना उद्देशून वसुदेव म्हणत आहेत की या पाण्यामध्ये जीवाला तृप्त करण्याची एक शक्ती आहे. पाण्यामध्ये जशी तृप्त करण्याची शक्ती आहे तसंच जीवाला संजीवनी देण्याची सुद्धा शक्ती आहे. एकदम मर्त्य माणसाला अगदी ओठ सगळे कोरडे पडले आहेत, जीव आता तहानेने व्याकुळ झालेला आहे, असं वर्णन केल्याबरोबर एकनाथ महाराजांची आठवण होते. काशीहून आणलेली घागर्दी आहे ती रामेश्वराला नेऊन त्या महादेवांना व्हायची असते, अभिषेक करायचा असतो. पण रस्त्यामध्ये हे गाढव आता मरत आहे की काय अशा अवस्थेमध्ये असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ते पाणी त्या गाढवांना पाजलं. जे जे भेटी जे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोगनिष्ठित जाणं मला. ते पाणी आणि म्हणून त्याला जीवन असं नाव आहे. संस्कृतमध्ये पाण्याला खूप 17-18 प्रकारची नावं आहेत. त्यामध्ये एक नाव म्हणजे जीवन, जल. आणि त्याचे द्रवरूप असणारं ते जल जे आहे ते द्रवत्वसुद्धा तुम्हीच आहात. नुसतं तेच नाही, पण आता त्याचे 3 रूप आपण जे पाहतो ती वायुरूप असेल, जलरूप असेल किंवा बर्फाच्या रूपाने असेल, हे सगळे जे 3 आहेत ते मुळामध्ये तुम्हीच आहात. आता माणसाच्या ठिकाणचा विचार केला तर इंद्रिय शक्ती, आपली जी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्यांच्यामध्ये शक्ती जी आहे ती तुमच्यामुळेच प्राप्त होते. आता अंतःकरणाची शक्ती, अंतःकरणापासून प्रेम केलं, अंतःकरणापासून मनापासून मला त्याचा राग आला, हे जे अंतःकरण आहे ते काय आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अंतःकरण हे जे चतुर्विध आहेत, या सगळ्यांचं जे चलनवलन आहे, त्याचं जे कार्य आहे ते सगळं तुमच्यामुळेच होतं. शरीरामधली शक्ती, शरीराची हालचाल, हातपाय हलणं, कानाने ऐकू येणं, डोळ्याने दिसणं, नाकाने वास घेणं, हे जे आहे चालणं फिरणं, हे सगळं तुमच्यामुळे शक्य होतं जीवाला. आणि त्यामुळे या सगळ्यांचा आधार असणारे तुम्ही आहात असं वसुदेव सांगतात. आता पुढे वाणी जी आहे, वाणीचे 4 रूपं आपण पाहिली, परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आणि या 4ही रूपामध्ये तुम्हीच आहात आणि वाणी रूपामध्ये तुम्हीच आहात. मग इंद्रिये, त्या इंद्रियांची ग्रहण करण्याची शक्ती आणि त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता, यासुद्धा तुम्हीच आहात असं ते म्हणतात. भूतानाम असी भूतादिर इंद्रियाणाम च तैजसः वैकारिको विकल्पानाम प्रधानम अनुशाहीनाम. म्हणजे जीवाच्या जन्ममरणाला कारणीभूत असणारी जी अविद्या आहे, आणि ही अविद्या कशामुळे आहे की ते भगवंताचं अस्तित्वच मान्य करत नाही, ती अविद्या, ते अज्ञान. आणि ते अज्ञान असल्यामुळे भगवंताचं स्पष्ट असं रूप समोर दिसत असतानासुद्धा ते बद्ध माणसाला किंवा अज्ञानी माणसाला ते प्रतीत होत नाही, त्याचं त्याच्याकडे लक्षच जात नाही. आणि असं असेल तर मग आपल्या वासना, इंद्रियाने प्राप्त झालेले जे आपण मिळवलं ते
आणि पुढे मिळवण्याचं जे आहे ते इच्छा जी आहे त्या इच्छेच्या रूपाने माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये जन्म घ्यावा लागतो. जसं माती आहे त्यापासून घडे निर्माण होतात, पृथ्वीवरची सगळी झाडं जी आहेत त्या माती आहे म्हणूनच ती झाडं आहेत. त्याचप्रमाणे सगळ्या नाशिवंत पदार्थ म्हणजे जे जे निर्माण होतं ते सगळं नाशिवंत. या दृष्टम तन्नष्टम, ते सगळं नाशिवंत आहे. पण ते ज्याच्यामुळे निर्माण होतं तो भगवंत मात्र अविनाशी आहे. म्हणून हे जन्म इत्यादी भाव तुमच्यामध्ये नाहीत. भगवंतांना ते सांगतात, वसुदेव सांगतात, वडील सांगतात. आणि रज तम आणि सत्व हे जे 3 गुण आहेत आणि त्या तिन्ही गुणांचं कार्य, रजोगुणे भगवद्भुक्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. रजोगुणे काय? पुनरावृत्ती. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. गीतेमधलंच वचन पुढे आमच्या समर्थ रामदास स्वामींनी मराठीमध्ये आणलं आणि उत्तम प्रकारे हे 3ही समास दासबोधामध्ये दिलेले आहेत. आता ते पुढे सांगतात की जेव्हा तुमच्या ठाई म्हणजे जन्म हे सगळे भाव जे आहेत ते तुमच्यामध्ये नाहीत, तुम्हाला जन्म नाही, तुम्हाला आकार नाही, तुमच्यामध्ये विकार नाहीत, तुमच्यामध्ये गुण नाहीत, हे सगळं नसतानासुद्धा तुम्ही हे सगळं कार्य करता. आणि विकार जे आहेत ते विकार तुमच्यामध्ये झाले असं आम्हाला वाटतं, कारण आम्ही तुम्हाला आमच्यासारखेच देहधारी असे समजतो. अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुमाश्रिताः परं भावं अजानन्तो मम भूत महेश्वरः. 9व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये हा श्लोक दिलेला आहे. आणि तुम्ही या विकारामध्ये असल्यासारखे दिसता. जसं माणसाला दुःख होतं तसं भगवंताला सुद्धा दुःख झालं असं दिसतं, रामांना सुद्धा दुःख झालं असं दिसतं. अयोध्याकांड, सुंदरकांड यामध्ये अनेक ठिकाणी रामाना झालेला विरह, सीतेला जेव्हा पळवून नेलं तेव्हा रामाला झालेला विरह त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला. आणि तो व्यक्त करत असताना पार्वती मातेला मनामध्ये आलं आणि ते पार्वती माता महादेवाला सांगते, जर तुम्ही यांना सगळं परब्रह्म मानता मग हे एवढं बायकोसाठी वणवण का फिरत आहे? झाडाला प्रत्येकाला विचारत आहेत माझी सीता तुम्ही पाहिली का? मग हे खरोखरच परब्रह्म नाही अशी शंका पार्वती मातेच्या मनामध्ये आली. आता तो विषयच खूप मोठा आहे म्हणून नुसता उल्लेख करून आपण पुढे जाऊया. यदृच्छानता प्राप्य सुकल्पामिह दुर्लभाम स्वार्थे प्रमत्तस्य वयो गतम तन्मायेश्वरः. योगायोगाने वसुदेव सांगत आहेत, मला दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि माझं खरं कल्याण जे आहे, जीवाचं कल्याण जे आहे ते कल्याण करण्याच्या मागे न लागता मी आत्तापर्यंत देहबुद्धीच जोपासली आणि बेसावध राहिलो. तुमचं खरं स्वरूप जे आहे ते मला त्या सूर्यग्रहणाच्या वेळेस इतर ऋषीमुनींनी केलेल्या वर्णनामुळे स्वरूप समजलेलं आहे. आत्तापर्यंत मी कसा होतो? असा वहम मम वेते देहे चास्यान वयादिषु. आत्तापर्यंत हे शरीर म्हणजेच मी आहे आणि या शरीराशी संबंध असणारे माझे, हे माझं घर, हे माझं कुटुंब, हे माझे नातेवाईक, हे माझा देश हे सुद्धा त्यामध्ये आलं. आणि मग देशादेशांमधले भांडणं आले, हे सगळं त्या माझे म्हणण्यामध्ये आहे. आणि म्हणून गीते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, मी आणि माझी आठवणं विसरले जयाचे अंतःकरण तो संन्यासी जाणं निरंतर. म्हणून अशा प्रकारच्या या प्रेमपाशाने मायेमुळे आम्ही सगळे बांधले गेलेलो आहोत. पण तुम्ही मात्र या सगळ्यांपासून मुक्त आहात. प्रकृती आणि सर्व जीवांचे तुम्ही स्वामी आहात. तुम्ही अवतार धारण केला आहे तो फक्त की भारभूत झाला, ज्या दुष्टांमुळे ही पृथ्वी भारभूत झाली त्यांचं निर्धारण करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी. आता वसुदेव म्हणतात, आज मी तुमच्या चरणकमलांना शरण आलेलो आहे. इंद्रियाची विषय लोलुपता जी होती तिचा अनुभव मी आत्तापर्यंत घेतला आणि या शरीराला आत्मा समजत होतो आणि परमात्मा असणाऱ्या तुम्हाला मात्र माझा पुत्र समजत होतो. पहा म्हणजे किती महत्त्वाचं आहे. आणि हीच अवस्था अर्जुनाची सुद्धा झाली होती. अर्जुनसुद्धा गीतेमध्ये तेच म्हणतात की आत्तापर्यंत आम्ही तुला माझा भाऊ, माझा सारथी, माझा मित्र, माझा सखा एवढंच तुला समजत होतं. पण आता जी दिव्यदृष्टी मला प्राप्त झाली ते तुझं खरं स्वरूप जे आहे ते मी त्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाने माझ्या लक्षात आलं की या ठिकाणचं जे आहे
अव्यक्त व्यक्त किंवा जे काही डोळ्याला दिसतं ते भास असेल तो, किंवा या ठिकाणी जे मूळ स्वरूप आहे त्यावर असणारं आवरण जे आहे ते सुद्धा तुमच्यामुळेच, म्हणजे अज्ञानसुद्धा तुमच्यामुळेच आहे आणि ज्ञान तर तुम्ही ज्ञानाचेच भांडार आहात. आता वसुदेवांना आठवण होती की त्या प्रसूत ग्रहामध्ये जेव्हा भगवंतांनी पहिल्यांदा दर्शन दिलं, म्हणजे चतुर्भुज रूपामध्ये जन्म दिला, आणि त्यावेळेस ते म्हणतात की मी जरी अजन्मा असलो, चतुर्भुज रूपातलं ते भगवंत म्हणतात, मी अजन्मा असलो तरीसुद्धा या ठिकाणी धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी मी तुमच्या ठिकाणी अवतार धारण केला. पृष्णी आणि सुतपा हा तुमचा पूर्वजन्म, त्यामध्ये दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे मी हा जन्म धारण केला. आणि आता सर्वव्यापी अशा तुमच्या स्वरूपाला कोण जाणू शकेल, असं वसुदेव प्रश्न विचारतात. म्हणजे वसुदेवांनी जे भगवंताचं आत्तापर्यंत वर्णन केलं ते एक प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आपल्या मुलांना ब्रह्मज्ञानाचाच उपदेश केला. आता ब्रह्मज्ञान कोणाला सांगतात वसुदेव? जो कृष्णम म्हणजे जगद्गुरू, सगळ्या जगद्गुरूंचेही गुरु असणारे भगवान श्रीकृष्णाला, बलरामांना, जे भगवंताचे अवतार आहेत, 7वा आणि 8वा अवतार आहेत, त्यांना वसुदेव हे सगळं ब्रह्मज्ञान सांगतात. आता आजकालचा मुलगा असता, बाबा तुम्ही मला नका सांगू, मला सगळं येतं, मला सगळं माहिती आहे, असा आजचा मुलगा म्हणायला असता. पण इथे वचो व समवेतार्थम तातैम उपमन्महे यन्नपुत्रान समुद्दिश्य तत्वग्राम उदारतम. हा जो ब्रह्मज्ञानाचा तुम्ही उपदेश केला तो अगदी चांगल्याच प्रकारे तर्कसंगत आहे, परिपूर्ण आहे, त्यामध्ये कोणतीच चूक नाही. आणि तुमचा उपदेश आम्ही शिरोधार्य मानतो, आम्ही तो ग्रहण करतो. आम्हाला तुमच्या या उपदेशामुळे खूप काही शिकायला मिळालं. नम्रता जी आहे, परिप्रश्नेन सेवया, नम्रता जे साधकाच्या ठिकाणी पाहिजे ती नम्रता या ठिकाणी दिसून येते. तद्विद्या प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आता एक गोष्ट सांगतात, आत्मा एक स्वयं ज्योतिर नित्यो अन्यो निर्गुणो गुणैही. आत्मा कसा आहे ते सांगतात, हा स्वयंप्रकाश आहे, नित्य आहे, निर्गुण आहे आणि स्वतःच्या गुणानेच तो उत्पन्न झालेला आहे. पंचमहाभूते अनेक असले, पंचमहाभूत असले, त्या पंचमहाभूताचा आधार घेऊन ही सगळी जीवसृष्टी निर्माण झाली, पण त्या प्रत्येकामध्ये आत्मरूपाने तुम्हीच आहात. अशा प्रकारे वसुदेवांनी बलराम आणि श्रीकृष्ण जेव्हा त्यांच्या दर्शन घ्यायला पाया पडायला आले त्यावेळेस हा सगळा उपदेश आपल्या मुलांना केला. आता वसुदेवांचा जो एक प्रश्न होता की मी आत्तापर्यंत शरीरालाच मी माझं समजत होतो आणि माझं जे आहे ते शरीराशी संबंधित असणारे त्याला माझं समजत होतो, आणि या भ्रमामुळे आत्मकल्याणाचा मार्ग मी आत्तापर्यंत कधीच अवलंबलेला नाही. आता पुढे आता या अध्यायाचा दुसरा भाग सुरू होतो. आता ते म्हणतात मी असं पाहिलं, म्हणजे तुमची कथा आत्तापर्यंत जी ऐकली, कारण वसुदेवांचा देवकीचा भगवान श्रीकृष्णाचे संबंध फार थोडा आलेला आहे लहानपणच्या त्या 11 वर्षाच्या काळामध्ये. आणि मग ते म्हणतात जेव्हा तुम्ही गुरुगृही होते, सांदीपनी ऋषींच्याकडे होते आणि तुमची सगळी विद्या 64 दिवसामध्ये 64 कला सगळ्या तुम्ही धारण केल्या, आणि आता गुरुगृहातून जाण्याची वेळ आली तेव्हा गुरुमातेने सांगितल्याप्रमाणे त्यांचा मृतपुत्र जो आहे तो तुम्ही त्यांना आणून दिला. वरुण देवतांच्याकडून किंवा समुद्रामध्ये जो बुडाला होता तो तुम्ही त्यांना प्रत्यक्ष आणून दिला. हे पण आम्ही ऐकलेलं आहे, मृत गुरुपुत्राला तुम्ही आणून दिलं. म्हणून आता देवकी आता त्या ठिकाणी पुन्हा शब्द टाकते की सर्व देवस्वरूप देवकी आपल्या मुलांनी पूर्वी गुरुपुत्र जसा आणून दिला तसं माझेसुद्धा 6 पुत्र मारले आमच्याच भावाने, कंसानेच मारले. मारणारा कंस देवकीचाच भाऊ, चुलत भाऊ. आणि आता तो त्यांचं दर्शन आम्हाला पुन्हा होईल का त्या मुलांचं? त्यांचा असा कोणता अपराध होता की ज्यामुळे त्यांना जन्म झाल्याबरोबरच त्या दुष्ट कंसाने दगडावर आपटून मारलेलं होतं. आता जसं आपण म्हणतो की जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर. आता हे भगवंताचेच भाऊ आहेत, पण त्या कर्माच्या फळातून त्यांचीसुद्धा सुटका झालेली नाही, हे या ठिकाणी सांगतात. अथ तत्र कुरुश्रेष्ठ देवकी सर्व देवता श्रुत्वा नीतं गुरुः पुत्रं
आत्मजाभ्याम सुविस्मिता कृष्ण रामो समास रावण पुत्रान कंस विहिंसितान. देवकी सांगते की मला आता माझ्या पुत्रांची आठवण होत आहे आणि देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि ती आता बलराम आणि श्रीकृष्णांना उद्देशून देवकी सांगत आहे. राम रामा प्रमेयात्मन कृष्ण योगेश्वरेश्वर, की हे लोकाभिरामा श्रीरामा, मन आणि वाणीला सुद्धा आकलन होणार नाही अशी शक्ती तुमच्या ठिकाणी आहे. योगेश्वरांचाही योगेश्वरेश्वरे आणि आदिपुरुष नारायण तुम्ही आहात. आता कालगतीनुसार सत्वगुण नाहीसा होऊन आज्ञांचे उल्लंघन करून स्वच्छंदपणे वागत होता आत्तापर्यंत. पण त्या राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही माझ्या पुत्ररूपाने या ठिकाणी जन्म घेतलेला आहे, हे सुद्धा मला समजलेलं आहे. आता सांदीपनी ऋषींचा मृतपुत्र तुम्ही आणून दिला, त्याचप्रमाणे आता मी सुद्धा तुमच्या ठिकाणी आता काही मागणी करते. तेव्हा ते म्हणतात, तथा मे कुरुतं कामं युवां योगेश्वरेश्वरो भोजराहतान पुत्रान कामये दृष्टुम आहतान. भोजराज म्हणजे कंसाने आहत केलेला, कंसाने मारलेले माझे पुत्र जे आहेत त्यांचं पुन्हा मला आता दर्शन घ्यायचं आहे, त्यांना पुन्हा माझ्यासमोर तुम्ही आणा असं ते सांगते. आता शुकदेव परीक्षित राजाला सांगतात, मातेचं हे म्हणणं ऐकलं दोन्ही मुलांनी, कृष्ण आणि बलरामांनी, आणि त्यांनी योगमायेचा आश्रय घेतला. म्हणजे योगमायेचा आश्रय घेतल्याशिवाय भगवंताला सुद्धा कामं करता येत नाही. आपल्याला सुद्धा योगमायेचा आश्रय घ्यावा लागतो. त्या योगमायेमध्ये फक्त गुरफुटून जाणार नाही, एवढं पत्र आपण सांभाळलं पाहिजे. आणि ते सांभाळणं, ते नाम जे आहे ते नाम आपल्यामध्ये असलं की त्या नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेशी विश्वेश्वर. तो भगवंत, तो वाराणसीचा देव जो आहे तो अखंड नामाचा प्रचार करतो. आणि हे नामाचं भस्म, नामाचा लेप आपल्या शरीरावर असला तर मग कुठल्याही प्रकारची यमाचं त्या ठिकाणी येणं होणार नाही. म्हणजे आपण सद्गतीलाच प्राप्त होतो असं ते सांगतात. मग आता मातेला त्यांनी दर्शन द्या. मातेला सांगितलं की योगमायेचा आश्रय घेऊन आम्ही त्याला आणण्यासाठी जात आहोत. आणि कुठे गेले? सुतलम संविभीषद योगमायाम उपाश्रितौ. योगमायेचा आश्रय घेऊन ते सुतल लोकात गेले. आता सुतल लोकातमध्ये तल, अतल, सुतल, तलातल हे सगळे सप्तपाताळ जे आहेत त्यामध्ये कोण होतं? तर आपले बलिराजा होते. बलिराजा त्या ठिकाणी आहेत म्हणून त्यांनी सुतल लोकात प्रवेश केला. आणि बलिराजाला आणायचं, राम आणि कृष्ण आले हे पाहून खूप आनंद झाला. तयो समानीय वरासनं मुदा निविष्टयोस्तत्र महात्मनयोस्त तयो हो. भगवंताच्या चरणांना बलिराजाने नमस्कार केला आणि पाय धुवून त्यांचे चरणामृत घेतलं. जे ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना पवित्र करतं असं चरणामृत आपल्या परिवारासह सगळ्यांना तरी ते वाटलं. आणि नंतर बहुमोल वस्त्र देऊन त्यांचं स्वागत केलं. एका अर्थाने बलिराजाला या दोघांचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणूनच ही बुद्धी देवकी मातेच्या मनामध्ये भगवंतानेच निर्माण केली असेल. स इंद्रसेनो भगवत पादांबुजम बिभ्रन मुहुः प्रेम विभिन्न या धिया. बलीने प्रेमपूर्वक भगवंताचे चरणकमल घट्ट धरले आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. आता बलिराजाने पुन्हा भगवंताची स्तुती केली. नमोस्त अनंताय भरते नमः कृष्णाय वेदसे सांख्य योग वितानाय ब्रह्मणे परमात्मने. आणि ते म्हणतात, दर्शनम वाहि भूतानाम दुष्प्राप्यम चाप्य दुर्लभम. भगवंता तुझं दर्शन हे जीवासाठी दुर्लभ आहे. दुष्प्राप्य म्हणजे प्राप्त न होण्यासारखं दुर्लभ असं आहे. आणि ते तुमच्या कृपेने मला इतक्या सुलभपणे या ठिकाणी झालं. आणि म्हणून ते म्हणतात की आमच्यासारखे दुसरे दैत्य, दानव, गंधर्व, सिद्ध, विद्याधर, चारण, यक्ष, राक्षस, पिशाच, भूत आणि प्रमथनायक सगळी मोठी यादी दिली. हे सगळं हे वाईट गुणांनी युक्त असणारे हे सगळे जीव आहेत. ते नेहमीच तुमच्याशी वैरभावाने वागतात. पण काहींना वैरभावाने, काहींना भक्तीने आणि काहींना सकाम म्हणजे काही ना काही कामना ठेवून तुम्ही दर्शनं देता, एवढं मात्र खरं.
मग पुढे म्हणतात की केचनोबद्ध वैरेण भक्त्या केचन कामतः. भक्त असेल तर सकाम भक्तीने. आता सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती कशी ते 1-2 मिनटामध्ये सांगतो. लहान मुलगा शाळेत जात नाही, त्याला पहिल्या दिवशी जाताना कसं तरी रडत पडत जातो, त्याला ढकलून द्यावं लागतं. त्याला मग त्यासाठी काहीतरी चॉकलेट दे, अमकं दे करून आपण त्याला पाठवतो. आता तोच मुलगा मोठा झाल्यानंतर मग आई त्याला विचार, अरे तू डब्बा खाल्लाच नाही वाटतास. नाही अभ्यास खूप होता म्हणून मी डब्बासुद्धा खायचं विसरलो. म्हणजे जेव्हा अशा गोष्टींची, चांगल्या गोष्टीची सवय होती, तेव्हा हे आता लहानपणी दिलेलं प्रलोभनसुद्धा आता नको वाटायला लागतं. तशी अवस्था या सगळ्यांची झाली. आणि म्हणून ते म्हणतात की आता तुझ्या ठिकाणी आमची चित्तवृत्ती जळावी, तुझ्या चरणी आम्ही स्थिर राहावं, अशी आमची इच्छा आहे. आणि मग आता सांगतात की हे जे 6 पुत्र देवकी मातेचे गेलेले होते ते बलिराजाकडे आहेत आणि बलिराजाकडे त्यांची मागणी भगवंताने केली. आता भगवंत या ठिकाणी म्हणतात, आसन मरीचे षट्पुत्रा उर्णायाम प्रथमेंतरे देवाक जहसुर्वीक्ष सुताम यभितुद उद्यतम. स्वयंभुव मन्वंतरामध्ये, पूर्वीच्या मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जापासून, मरीची ऋषींना ऊर्जा मातेपासून 6 पुत्र झाले आणि ते 6 पुत्र म्हणजे हे देवकीचे पुत्र आहेत. आता ते कोणत्या काळामध्ये? स्वयंभुव मन्वंतरामध्ये. आता हे मन्वंतर बदललेलं आहे. आणि मग त्याचं कारण काय? मग हे 6 पुत्र असे का झाले आणि त्यांना असा अकाली जन्मल्याबरोबर मृत्यू का आला? असं देवकः कम जहसुर्वीक्षम सुताम यभितुम उद्यतम. आता त्याचं कारण आहे, ते कारण या ठिकाणी दिलं की हे 6 पुत्र जेव्हा ऊर्जेपासून जन्माला आले मरीची ऋषींच्या पोटी, मग ते म्हणतात की ते सगळे देवतासम हे 6 पुत्र होते. पण त्यांनी असं पाहिलं की या ब्रह्मदेवानी आपल्याच कन्येशी समागम करण्यासाठी उद्युक्त झालं आणि हे पाहून हे 6ही पुत्र त्यांनी ब्रह्मदेवाला विरोध केला आणि मग ते हसतात. आता ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की असुरी योनीमध्ये हिरण्यकश्यपूचे पुत्र म्हणून तुम्ही जन्माला याल. आता ब्रह्मदेवाचा शाप, जो ब्रह्मदेव त्याने लिहिल्यानंतर कोणी त्यात फेरफार करू शकत नाही, त्याने दिलेला शाप. आणि मग हे 6 पुत्र असुरी योनीमध्ये हिरण्यकश्यपूचे पुत्र झाले. आत्ता पण आपण हिरण्यकश्यपूचे पुत्र म्हणून 4 जणांचं नाव घेतो, ल्हाद, आल्हाद, संल्हाद आणि प्रल्हाद, बरोबर. आणि मग हे 6 पण आहेत त्यामध्ये. आणि आता योगमायेचं काम सुरू झालं. भगवंतांना त्यांना तिकडे घेऊन जायचं होतं आणि त्यांना त्यांची शिक्षा द्यायची होती. तुम्ही ब्रह्मदेवांना हसले आणि म्हणून तुम्हाला ब्रह्मदेवाने शाप दिला. आता ब्रह्मदेवसुद्धा महानारायणाचे, भगवंताचेच पुत्र आहेत. त्यांच्याच नाभिकमळामधून उत्पन्न झालेले असल्यामुळे ब्रह्मदेवाचे बाप असणार आहे भगवंत. ते आता या 6ही पुत्रांना न्याय देतात की यांनी जे पाप केलं, यांनी जे चूक केली, त्याचं परिमार्जन करण्यासाठी ते हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला येणार. पण त्याच वेळेस त्यांना तिथून काढून योगमायेने देवकीच्या गर्भामध्ये ठेवले आणि जन्म होताच कंसाने या 6ही जणांना मारून टाकले. पुत्रासाठी ती माता व्याकुळ झाली आणि म्हणून ते पुत्र तुझ्याजवळ आहेत, म्हणून तू बलिराजाला सांगतात की ते पुत्र तू आम्हाला दे. आम्ही आमच्या मातेचा शोक नाहीसे करण्यासाठी त्यांना इथून घेऊन जाऊ. इथं एतान प्रणश्यामो मात्र शोकानुपत्तये तत्शापात विनिर्मुक्ता लोकम यास्यन्ति विज्वरा. तत्शापात विनिर्मुक्ता, त्यांना मिळालेला शाप त्यापासून त्यांना मुक्त करण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन जाऊ आणि ते त्या शापातून मुक्त होतील आणि आनंदाने आपल्या लोकामध्ये, त्यांच्यासाठी जो ठरवून दिलेले लोक आहेत त्यामध्ये ते जातील. स्मरोथ गीत परिश्वंग पतंग क्षुद्रभृत घृणी, या 6ही पुत्रांची नावं दिलेली आहेत. स्मर, उद्गीत, परिश्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि घृणी अशा ही 6 जणांची नावं आहेत. आता माझ्या कृपेने त्यांना आता सद्गती प्राप्त होईल असं सांगितल्यावर भगवंतानी, मग त्या बलिराजाने बलराम आणि श्रीकृष्णांची पूजा केली. ती 6ही मुलं त्यांच्याबरोबर दिली, स्वाधीन केली आणि त्या 6 पुत्रांना घेऊन ते दोघे द्वारकेला गेले आणि देवकी मातेकडे त्यांना ते सोपवले मुली. आता त्या मुलांना तिकडं पाहिलं
तान दृष्ट्वा बालकान, बालकान म्हणजे बहुवचन आहे, बालकः बालको बालकान. तान दृष्ट्वा बालकान, त्या सहाही मुलांना पाहिल्यानंतर देवकी पुत्रस्नेहस्तनुस्तनी, पुत्रस्नेहामुळे तिच्या स्तनातून दुग्धाच्या धारा वाहू लागल्या. वारंवार तिने त्यांना मांडीवर घेतलं, त्यांच्या मस्तकाचं अवग्रहण केलं. आता त्याच ठिकाणी आणि त्यांना आता दूध पायाला आपल्याजवळ घेतलं. आता इथे श्लोक येतात. पित्वामृतं पयस्तस्या पीतशेषम गदाभृतं गुदाभृतः नारायणांग संस्पर्श प्रतिलब्धात्मदर्शन. देवकीच्या स्तनातील भगवान श्रीकृष्णाने ज्या दुधाचं पान केलं होतं ते अमृतमय दूध जे शिल्लक होतं, तसा भगवंताचा प्रसाद म्हणून आपण तो नैवेद्य ग्रहण करतो, तसं या सहाही पुत्रांना ते दूध प्यायल्यामुळे आणि भगवान श्रीकृष्णाच्या अंगाचा स्पर्श झाल्याने दोन्ही गोष्टी आहेत. आता लक्षात घ्या. आता पूतना बालघातिनी असणारी पूतना भगवंताला दूध पाण्याच्या उद्देशाने आली, म्हणजे मातेचा रोल तिने निभावला आणि म्हणून त्या मातेला सुद्धा सद्गती मिळाली. जेव्हा आपल्या गावाकडे परत येत होते तेव्हा तिथं प्रेत जाळत होते, तेव्हा सगळीकडे सुगंध येत होता. आणि हा सुगंध कसा, ही राक्षसी आहे, मग सुगंध कसा, कारण भगवंताचा योग तिला संयोग झाला आहे. म्हणून तसं या ठिकाणी या सहाही पुत्रांना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला. ते नमस्कृत्य गोविंदम देवकीं पितरं बलम विशतां सर्वभूतानां ययुर्धाम दिवोकसाम. त्या सर्वांनी, त्या सहाही पुत्रांनी श्रीकृष्ण, देवकी, वसुदेव आणि बलराम यांना नमस्कार केला आणि सगळ्यांच्या देखत ते सहाही जण देवलोकाकडे गमन करू लागले. आता परीक्षित राजाला या ठिकाणी सांगतात. तम दृष्ट्वा देवकी देवी मृतागमन निर्गमम. मृत झालेले माझे पुत्र देवकीने पाहिलं की ते पुन्हा परत आलेले आहेत आणि पुन्हा निघून पण चाललेले आहेत, म्हणजे त्यांच्या शापातून त्यांना मुक्तता मिळाली. देवकीला हे सगळं पाहून खूप आश्चर्य वाटलं. देवकी माता म्हणते हे सगळं करण्याचं मूळ जे आहे ते भगवंतच आहे आणि त्या कृष्णाचीच ही माया आहे हे तिला कळलं. आता कृष्णाची माया भगवान श्रीकृष्णाच्या लहानपणापासून ती पाहत आलेली होती. आता त्या मायेच्या पलीकडे जाऊन तिला त्याच्यातलं भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणचं असणारं देवत्व जे आहे, परब्रह्माचं स्वरूप जे आहे, जेव्हा तिला तिच्या मनामध्ये आलं आणि तिला त्याचं जाणीव झाली, ती जाणीव झाल्याबरोबर भगवंतानी आपल्या मायेचा स्पर्श तिला केला आणि ती जाणीव तिच्या ठिकाणची निघून गेली आणि मग ती पुन्हा आपल्या मुलासारखं त्या कृष्णाकडे पाहत राहिली. कारण तो जर भगवंत आहे असं तिला समजलं असतं तर मग तिला बालपणी संगोपन करणं, त्याला सगळं नाव माखू घालणं, हे सगळ्या गोष्टी त्याच्या राहूनच गेल्या. आता हा भगवंत आहे, त्यामुळे भगवंताप्रमाणे त्याचे आचार झाले असते. आणि भगवंत म्हणतात की मातेचा हा जो माझ्याबद्दलचा जो स्नेह आहे तो मला पाहायचा आहे आणि म्हणून ते मायेचं आवरण त्यांनी त्या ठिकाणी घातलं. म्हणजे एकच भगवंत जीवावर एकीकडे मायेचं आवरण घालतो, ज्ञानी अशा आत्म्याला अज्ञानाकडे ढकलून देतो आणि जो अज्ञानी आहे पण जो आता सन्मार्गाला लागला आहे त्याच्या ठिकाणचं अज्ञान तेच भगवंत दूर करतात. परीक्षिता, अनंत शक्ती भगवान श्रीकृष्णाची अशी अद्भुत चरित्रे आहेत ती जी मी आत्तापर्यंत तुला सांगत आलेलं आहे. आता सूतजी म्हणतात, अमर कीर्ती भगवान श्रीकृष्णाचे शुकादेवाने केलेलं हे चरित्राचं वर्णन जे आहे हे जगाचं पाप ताप मिटणारे आहे आणि भक्तांच्या कर्णाचं हे खऱ्या अर्थाने भूषण आहे. कर्णाचं भूषण काय की भगवंताच्या लीलांचं श्रवण करणं आणि म्हणून नविदा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम. आता श्रवण जर मी केलं असेल तर त्याचं कीर्तन मी केलं पाहिजे, ते मी इतरांना सांगितलं पाहिजे. मॉलमध्ये चांगली साडी आली हे जसं आपण सहजपणे इतरांना सांगतो, त्याच्याही पुढे जाऊन भगवंताच्या या लीलेचं श्रवण केल्यामुळे मला जो आनंद मिळाला तो मला दुसऱ्यांना सांगता आला पाहिजे आणि मी तो सांगितलाच पाहिजे. कारण त्या भगवंताच्या लीलांचं वर्णन, श्रवण हे सगळं जीवाच्या उद्धारासाठी कारणीभूत आहे.
आणि म्हणून याचे जो श्रवण करतो ते दुसऱ्याला ऐकवतो त्याच्या चित्तवृत्ती भगवंताच्या ठिकाणी नेहमी स्थिर राहतात आणि त्या जीवाचं परमकल्याण होतं. जगदग अभिदलम तद्भक्त सत्कर्णपूरम भगवती कृतचित्तो याती तत्क्षेमधामम. क्षेमधाम, त्या क्षेमधामाला त्याची गती प्राप्त होते आणि तो ते कल्याणस्वरूप असं लोक प्राप्त करून घेतो. असं म्हणत या ठिकाणी हा 85वा अध्याय पूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे मृत अग्रजानयनं नाम 5शतातितमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम.